त्यांचा प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाईल आणि धनंजय भाऊ आणि वैभवी या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे. वैभवी त्यांचे चिरंजीव त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी आलेले सर्वांनी 2 मिनिट श्रद्धांजली आपण वाहत आहोत. ओम शांती. ओ भैया ये कैसा है समोर बसून आपण यानंतर आपण या ठिकाणी पहिली ताई आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत. पहिली ताई आपले विचार मांडतील. संस्कृती मुक्तीचे पवित्र तोरा फुले स्वराज्य स्वप्न तव साकारिलो गरजुनिया केला हिंदुत्सव साजरा गरजुनिया केला हिंदुत्सव साजरा हे शिवराया तुम्हा मानाचा मुद्रा. छत्रपती शिवरायांच्या विचारांना वंदन करून सबंध महाराष्ट्रामध्ये असलेली जनभावना स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाप्रती असलेल्या संवेदना आज प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसत आहे आणि त्याच मांडण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे. आज आपण संतोष पंडितराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व गुन्ह्यामधील सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी या मागणी करता इथे एकत्र जमले आहोत. कोण होते संतोष पंडितराव देशमुख? काय कार्य होतं त्यांचं? संतोष अण्णा यांचा जन्म हा 11 जून 1981 साली मस्ताजोग येथे त्यांच्या मामाच्या गावी झाला. तसं संतोष अण्णा मूळचे बार्शीचे, परंतु बार्शी येथील बस स्टँड व मार्केट यार्डच्या उभारणीमध्ये देशमुख कुटुंबियांची जागा ही संपादित झाली. त्यामुळे नाईलाजास्तव देशमुख कुटुंबियांना 1993 साली आपले मूळ गाव सोडून मामाच्या गावी वास्तव्यास यावे लागले. आपले मूळ गाव बार्शी सोडून मस्ताजोग येथे आल्यानंतर देशमुख कुटुंबियांना स्वतःजवळ असलेल्या रकमेमधून मस्ताजोग येथे राहण्याकरिता जागा व शेती घेतली व तेव्हापासून संतोष अण्णा हे मस्ताजोग येथे आपल्या मामाच्या गावी स्थायिक झाले. संतोष अण्णा यांचे माध्यमिक शिक्षण हे मस्ताजोग येथून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेमध्येच पूर्ण झाले. 10वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर वसंत महाविद्यालय केज येथे त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले व MA पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी मस्ताजोग येथे वडिलांच्या बरोबर शेतीमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली व पारंपरिक शेती व्यवसाय त्यांनी स्वीकारला. संतोष अण्णा यांनी शिक्षण घेत असतानाच मस्ताजोग येथील गावामध्ये आपल्या स्वभावामुळे मोठा मित्रपरिवार निर्माण केला. त्यांच्या बोलण्याची लकड, त्यांचा सुस्वभाव, मितभाषी बोलणे आणि कायम हसरा चेहरा या सर्व गोष्टींमुळे अल्पावधीतच ते मस्ताजोग मध्ये एकरूप होऊन गेले. सन 2012 मध्ये संतोष अण्णा स्वतः उपसरपंच झाले. यातूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर अण्णा एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी स्वतःच्या पत्नीला देखील समाज कार्यामध्ये
सहभागी करून घेतली आणि संपूर्ण कुटुंब हे मस्ताजोग येथे समाज कार्यामध्ये कार्यरत झाले. योगाभ्यास्त संतोष अण्णांनी त्यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांना सन 2017 साली सरपंच पदाच्या निवडणुकीला उभे केले आणि लोकनियुक्त सरपंच म्हणून त्या निवडणुकीत झाला. यावर संतोष अण्णा आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मस्ताजोग येथील संपूर्ण नागरिकांबरोबर असलेला ऋणानुबंध दिसून येतो. यातूनच पुढे संतोष अण्णा स्वतः 2022 साली सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता उभे राहिले व ते देखील लोकनियुक्त सरपंच म्हणून उदयास आले. संतोष अण्णांची मुलगी वैभवी जसं म्हणाली की माझे बाबा घरात फार कमी वेळा द्यायचे, परंतु जितका वेळ असायचे तेव्हा त्यांच्या बरोबर राहण्यामध्ये आम्हाला फार आनंद मिळायचा. हे विष्णूची माझे घर संतांचे जाते तसे संपूर्ण मस्ताजोग हेच माझं घर आणि मस्ताजोग मधील प्रत्येक व्यक्ती हे माझं कुटुंबीय या पद्धतीने ते त्यांचं आयुष्य व्यतीत करत होते. संतोष अण्णांच्या स्वभावामुळे गावकऱ्यांनी देखील त्यांना आपलंसं करून घेतलं होतं. यातूनच संतोष अण्णांच्या मनामध्ये समाजसेवेचे बीज रुजले गेले होते. समाजसेवा करत असताना संतोष अण्णा 7 जुलै 2016 रोजी पहिले झाड स्वतःच्या हाताने गावाच्या वेशीवर लावले. लोक आपल्याला विसरतील, आपले कार्य विसरतील, पण आपण लावलेल्या झाडाच्या सावलीला ते कधीच विसरणार नाही. आपण नसलो तरी आपण लावलेल्या झाडांमुळे मस्ताजोग मधील नागरिकांना त्या झाडाच्या सावलीचा आनंद घेता येईल. त्या झाडांच्या रूपाने मस्ताजोगच्या नागरिकांवर आपल्या मायाच्या सावलीचा हात कायम ठेवतील. अण्णांनी आपल्या गावात घडवण प्रकल्प सुरू केले. या माध्यमातून 1 किलोमीटर परिसरामध्ये त्यांनी स्वतःच्या हाताने वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन केले. घडवण प्रकल्पांतर्गत अण्णांनी गावामध्ये विविध प्रकारची 2000 झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे. झाडांचे महत्व हे अण्णांनी फार पूर्वीच ओळखले होते आणि याच माध्यमातून पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याकरिता अण्णांनी झोपून देऊन वृक्षारोपणाची मोहीम आपल्या गावामध्ये राबवली आहे. यावरून अण्णांचं पर्यावरण प्रेम आपल्याला दिसून होतं. पाणी हेच जीवन आहे हे अण्णांनी ओळखले होते आणि याच करिता पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब आपण मस्ताजोगच्या मातीत कसा साठवून ठेवू शकतो याकरिता अण्णांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जलसमृद्ध अभियान सुरू केलं. या अभियानामध्ये अण्णांनी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा किती भीषण आहे हे ओळखून याच्यावर आपण काम करणं किती गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला आपण जलसमृद्ध करू शकतो. म्हणून अण्णांनी कंपार्टमेंट बंदिंग, शेततळे अशा प्रकारची कामे सुरू केली. अण्णा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर अण्णांनी याबरोबरच ओढा सरळीकरण, खोलीकरण, रुंदीकरण, नदीचे खोलीकरण अथवा रुंदीकरण अशा प्रकारे पाणलोटाची कामे करून गावाला जलसमृद्ध कसे करता येईल याकरिता प्रयत्न केले होते. आपले गाव हे पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी असावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वर्षानुवर्षे ओढ्यामध्ये व नदीमध्ये साचलेला गाळ काढला जावा. गावात पडणारा पाऊस आणि त्या पावसाचे पाणी आपल्याच नदी आणि ओढ्यात मधून निचरा होऊन गावातील विहिरी बोरवेल भरावे व आपले गाव पाण्याच्या बाबतीत देखील स्वावलंबी व्हावे अशी त्यांची मनापासून धारणा होती. आपले गाव हे आदर्श गाव असावे या उद्देशाने अण्णांनी गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन केले होते. तसेच रस्ते, घनकचरा याचे देखील उत्तम व्यवस्थापन अण्णांनी केले होते. याचबरोबर आपल्या गावामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा असाव्यात यासाठी देखील अण्णांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या गावामध्ये राबवले.
त्यांच्या कारकिर्दीत मस्तरजोग गावाला 19 पुरस्कार मिळवून दिले. एवढेच नव्हे तर पुरस्काराच्या रूपानं रकमेच्या स्वरूपात 92 लाख रुपये हे मस्तरजोग गावासाठी मिळवून दिले आहेत. परंतु आपल्या व गावाच्या विकासावर पुरस्काराच्या माध्यमातून लाखो रुपये मिळवून दिले. हा एक वेगळाच अण्णांनी केला होता. आपल्या गावामध्ये भौतिक सुविधा तर पाहिजे तर झाडे पाहिजे, पाणी पाहिजे, परंतु याचबरोबर गावातील युवक हे देखील स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजे. एक संस्कारक्षम पिढी घडली पाहिजे. समाज कार्यांमध्ये त्यांनी देखील आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आणि या सर्व गोष्टी करण्याकरिता सर्वात महत्वाचं आजच्या या युगामध्ये युवक हा व्यसनमुक्त असला पाहिजे. याकरिता अण्णांची मनापासून धडपड होती. आपल्या गावातील एकही युवक हा व्यसनाधीन नसावा याकरिता संतोष अण्णांनी कमीत कमी 100 कुटुंबातील युवकांना स्वखर्चातून दारू सोडवण्याकरिता प्रयत्न केले. कुटुंबातील जे युवक दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते अशा युवकांना या व्यसनातून बाहेर काढण्याकरिता ही मोहीम संतोष अण्णांनी सुरू केली होती. आणि ही मोहीम सुरू करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांना स्वतःबरोबर समाज कार्यात झोकून देऊन व्यसनमुक्तीच्या मार्गाकडे नेण्याचा त्यांनी मोठा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये त्यांना यश देखील मिळालं. व्यसनमुक्तीकडून शिवभक्तीकडे या अभियानातून त्यांनी संस्कारक्षम युवा पिढी घडवण्याकरिता मोठे कार्य उभे केले होते. अण्णांसाठी लहान, निरागस शालेय मुलं हा फार जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांना लहान मुलांसोबत आपली वेळ व्यतीत करायला फार आवडते. त्यांना जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला शाळेतल्या मुलांबरोबर ते संवाद साधण्याचा प्रयत्न करायचे. आणि शालेय जीवनापासूनच मुलांवरती चांगले संस्कार व्हावे यासाठी ते प्रयत्नशील होते. या सर्व बाबींकडे आपण पाहिले असता व्यसनमुक्त संस्कारक्षम युवा पिढी घडवून आपल्या गावामध्ये 2000 पेक्षा जास्त विविध प्रकारची झाडे लावून आपले गाव वृक्ष संवर्धनामध्ये कसे पुढे राहील व त्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल गावामध्ये कसा साधला जाईल याचा देखील अण्णांनी विचार केला होता. तसेच जलसंवर्धनाच्या विविध योजना आपल्या गावामध्ये राबवून पाण्याचा योग्य वापर करून आपले गाव पाण्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी बनवणे, गावातील सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, घनकचरा इत्यादी भौतिक सुविधा गावामध्ये राबवलेल्या आहेत. म्हणजे गावाप्रती आणि गावातील नागरिकांप्रती त्यांचा असणारा जिव्हाळा हा सर्व कामांमधून दिसून येतो. असे होते आपले संतोष अण्णा आणि असे होते त्यांचे निस्वार्थी कार्य. त्यानंतर आपली दुसरी काही आपले विचार मांडणार आहे. कंदी आंबे दार उघड, महालक्ष्मी दार उघड, कौन श्रावण तूच मारलेस, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग ते आताच दार लावून का बसली आहेस? हे महाराष्ट्र धर्मरक्षिके तुझा भवानी आई दार उघड, दार उघडतोय, दार उघड. ज्या ज्या महामातांनी आणि महामानवांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन
आपल्याला स्वातंत्र्य, समृद्ध आणि स्वाभिमानी जीवन जगण्याची प्रेरणा दिली त्या सर्व महामातांना आणि महामानवांना त्रिवार अभिवादन. सर्वप्रथम येथे जमलेल्या सर्व भक्तभक्त मशाली, माझ्या आई बहिणी, उफळता लाव्हा, माझे वडीलधारी बंधू, आम्ही सर्वच आपल्या अण्णांच्या म्हणजेच संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पुढे एक ढाल म्हणून उभे आहोत अशी मी सर्वप्रथम ग्वाही देते. मित्रांनो, माणुसकीला काळीमा फसणारी लज्जास्पद घटना मस्साजोग गावी घडली. मंडळी, आजपर्यंतचा इतिहास आहे. वाघाला पकडण्यासाठी कुत्र्यांना कळपानेच यावे लागते. आमचा वाघ संतोष अण्णा देशमुख एक आदर्श सरपंच, ज्यांच्या बोलण्याने दगडालाही माझा फुटावा असा तो प्रेमळ आवाज. जिथं जिथं अन्याय झाला तिथं तिथं रणरांगणातील एका शूरवीराप्रमाणे डरकाळी फोडणारा आमचा वाघ होता वाघ. परंतु तो 9 डिसेंबरचा काळा दिवस आम्ही कोणीच विसरू शकत नाही. अण्णा, ऐकताय ना तुम्ही? ओ अण्णा, माझा आवाज ऐकू येतोय ना तुम्हाला? आज इथं हजारोंच्या संख्येने अनेक जाती धर्माचे लोक जमलेले आहेत. अण्णा, तुम्ही जर फोटो पाहिले तरी सुद्धा काहीच चिरते हो. अण्णा, एखाद्या गाईच्या वासनाचे जसे लोकांतील लचके तोडतात तसे तुमचे लचके त्या माणसातील कुत्र्यांनी तोडले. कशी लाज वाटली नाही त्यांना, कशी माणुसकी दिसली नाही. त्यांना नव्हते का आई बाप, त्यांना नव्हतं का संसार, त्यांना नव्हती का लेकरो बाळ? असे कसे लागू शकतात ते? आजही हा प्रश्न आम्हाला सतावतो आहे. एक आदर्श बंधू, एका आईचा लाडका मुलगा, लेकरांचा प्रेमळ बाप, एका पत्नीचा योग्य जोडीदार कोसळला होता. घराच्या भिंती ढासळत होत्या, कारण त्या भिंतींना सावरणारे हात आज नाहीसे झाले होते. मायबाप हा फक्त खून नाही, तर त्या नराधमांनी मानवतेचा गळा घेतला आहे. गावातील लोकांचा रोजगार जाऊ नये म्हणून या गुंड लोकांच्या समोर ठामपणे उभा राहून विरोध करणारा आमचा अण्णा आज आमच्यात नाही. अरे, काय केलं होतं माझ्या अण्णाने? काय गुन्हा केला होता? आपल्याच गावातील एका गरीब वॉचमॅनवर होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी आपला अण्णा लढाई होत होता. काय फळ मिळालं त्याच्या लढाईला? आमचा अण्णा एका जातीसाठी लढाई लढत होता, तर मानवतेसाठी लढाई लढत होता. दोन गरिबांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढत होता. परंतु हाल हाल करून मारला आपला अण्णाला या राक्षसाने. काय चुकलं होतं आपल्या अण्णाचं म्हणून एवढे हाल केले? अहो, एखाद्या जनावराला सुद्धा एवढी घाण वागणूक कोणी देत नाही. अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आजवर अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. परंतु अण्णाला मारताना त्या नराधमांचे नीच कृत्य केले आहे, त्या कृत्यासाठी ही समस्त जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. त्या कुत्र्यांनी कल्पने येऊन माझ्या अण्णावर झडप घातली. अरे, जर एवढाच दम होता तर एक एक करून यायचं होतं. तुमच्या 7 पिढ्यांना पुढे नेला असता आमचा एक ताण. त्यांना एवढं मारलं, त्यांचे इतके हाल केले की शेवटी ते बेशुद्ध झाले. आणि मग त्यांच्या अंगावरचे कपडे काढले. कपडे काढत असताना त्यांनी फोटो काढले, हसत सेल्फी काढले. त्यांच्या अंगाची चाळण केली हो, चाळण. त्याचा गळा आवडला गेला. एवढंच काय, तर सगळं करून झाल्यानंतर त्याचा जीव जात होता, तो ओरडत होता.
जिवंत राहू द्या, माझ्या लेकरा बाळांसाठी मला जिवंत राहू द्या. पण त्या लोकांना थोडी सुद्धा दया आली नाही. अण्णा त्याला पाणी मागत होते तर त्यांच्या अमानवी त्या आरोपींनी त्यांच्या तोंडावर लकडी दिली. सांगतानाही डोळ्यात पाणी येत आहे. काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला, काय वाटत असेल या लेकीला? दुःखाचा डोंगर कोसळला असेल. शब्द संपलेत त्यांच्या अमानवी अत्याचाराबद्दल भावना व्यक्त करतात. आमचा या न्यायपालिकेवर संपूर्ण विश्वास आहे. आमच्या अण्णाला न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी या जनतेची मागणी मी प्रशासनाकडे विनंती करते. शेवटी एकच सांगेन, घरात भाकरी थापणारे हात जेव्हा हातात तलवार घेऊन मैदानात उतरतात ना, तेव्हा इतिहास घडलेला आहे. आम्हाला मैदानात उतरायला लावू नका, नाहीतर ही जिजाऊंची आणि रमाईंची अहिल्या देवीची सावित्रीची लेख आहे. आम्हाला सांगावं लागणार नाही की आरोपींसोबत कसं वागलं पाहिजे. आता ही लढाई केवळ देशमुख कुटुंबियांची राहिलेली नाही, तर समस्त महाराष्ट्रातील जनतेची आहे. प्रत्येक आईची आहे, भावाची आहे, पत्नीची आहे आणि या महाराष्ट्रातील अनेक लेकीची आहे. जे लोक अजूनही भिंतीत बसून स्वतःला सुरक्षित समजत असतील तर एक लक्षात ठेवा, दुसऱ्यांचं घर जळताना बघणाऱ्या उद्या त्या रांगेत तुमचंही घर आहे हे विसरू नका. उद्या त्या रांगेत तुमचंही घर आहे. अरे आम्ही तलवारी सोडल्या, पण हे हात तलवारी चालवायला विसरले नाही. आम्ही नांगर सोडले, पण जमीन पडायला विसरले नाही. रक्तातला लावा आजही उफाळत आहे. डोळ्यातला निखारा लाल भिंड आहे. पोलादी मुठीत हत्तींचे बाळ आहे. कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे. कारण मनात माझ्या शिवबाचा आजही तळ आहे. यानंतर स्वर्गीय संतोषाना देशमुख यांचे बंधू धनंजयजी देशमुख या ठिकाणी आपले विचार मांडतील. खर तर या ताईंनी जे मांडलंय त्यापुढे मला काय बोलावं कळना झालंय. जे काही इतिहास भूगोल सगळं सांगतो तो असाच आहे. अगदी एका निष्पाप माणसाला कशा पद्धतीने मारलंय. आपल्याला न्याय घ्यायचा आहे का? तर मी विचारतोय, आपल्याला न्याय घ्यायचा आहे का? आपल्याला न्याय घ्यायचा आहे तर आपण फक्त न्याय मागणारे आहोत. न्याय देणार कोण आहे? इथलं सरकार आहे. तर आपण सगळ्यांना विनंती करायची आहे. मी विनंती करतोय मुख्यमंत्री साहेब आणि दोन उपमुख्यमंत्री साहेब. मी खरं तर आज वेगळं बोलणार होतो, पण आता मला महत्वाचं कळलं. बऱ्याचशा लोकांना ही गोष्ट माहित नाही की तिथं बीड जिल्ह्यात नेमकं घडलंय काय, तिथली कायदा व सुव्यवस्था नेमकी आहे काय आणि हे याचं कारण आहे काय हे आपल्याला कुणालाच माहित नाही. म्हणून मी बाकीचं सगळ्यांना सर्वश्रुत आहे, सगळ्या घटनाक्रम माहित आहे, परंतु तिथली शासन व्यवस्था, तिथं जे काही राजकीय आश्रयापोटी काही कामं केले जातात, राजकीय पाठबळ कोणत्या कामासाठी दिलं जातं आणि एका गरीब सरपंचाला, एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला, एका समाजसेवकाला, एका गरीब कुटुंबातील सगळ्या परिवाराला, एका छोट्याशा गावात एकदम सुखा समाधानानं आणणाऱ्या माणसाला कशा पद्धतीने संपवलं गेलं, कुणामुळे संपवलं गेलं याविषयी मला बोलणं महत्वाचं वाटतं. तर माझी हातजोडी विनंती आहे, मी न्यायाची भीक मागतोय. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, तुम्ही आज एकदम गांभीर्याने ही गोष्ट घ्या. 28 मे 2024 ला ही पहिली घटनेची सुरुवात झाली. एका उच्चपदस्थ व्यक्तींना आवादा कंपनीच्या दोन्ही मॅनेजर आणि स्टोर इन्चार्जला अपहरण करून याच लोकांनी एका काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन गेले आणि अपहरण करून त्यांना जे काही त्यांची काही मागणी असेल ती मागणी पुढे झाली का नाही माहित नाही, परंतु या गोष्टीची दखल घेऊन त्या कंपनीनं 29 मेला यांच्यावर FIR दाखल केला. परंतु
त्याच्यात ज्या दोघांनी अपहरण केलंय तर एकाच व्यक्तीचं त्याच्यात स्पष्ट नाव आहे आणि एक इतर आरोपी आहे, त्याचा कुठेही तपास झाला नाही. म्हणजे आरोपीला कळून चुकलं की आपलं काहीही होत नाही. त्याच अनुषंगाने पुढं ज्या कार्यालयात याच्यातला जो सूत्रधार वाल्मिक कराड पहिल्यांदा नाव घेईल, या सूत्रधाराने जे काही खाली आदेश दिले, जे काही खाली सूचना दिल्या काय करायचे ते, त्या सूचनेप्रमाणे या सगळ्या लोकांनी हे जे काही 29 नोव्हेंबरला जे काही खंडणी मागण्यासाठी हे गेले, खंडणी मागितली, तरी देखील तिथे काय झालं, कुठलाही गुन्हा रजिस्टर झाला नाही. हे सगळे लोक पोलीस स्टेशनला गेले पण तिथे कुठलाही गुन्हा झाला नाही. आज मला हे म्हणायचंय की जर जिथल्या तिथं सगळे गुन्हे नोंद केले असते तर पुढच्या घटना झाल्या नसत्या. एवढ्यावरती लोक थांबले नाहीत. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन होता, त्या दिवशी हे परत भोगलं, त्या टोळीतले हे 8 जण हे परत आवारा कंपनीवर आले. परत एका दलित बांधवाला अमानुषपणे नाकान चालू केली. तो किंचाळत होता, तो लाकडाने मार खात होता. म्हणून गावातल्या एका व्यक्तीने फोन केला संतोष अण्णा देशमुख यांना की अशी इथे घटना घडली आहे, इथं या. तो सोडवायला गेला, भांडण सोडवताना ह्याला मारलं. गावातल्या लोकांनी त्या आरोपीला म्हणजे हातापाय झाली. तो अशोक सोनी नावाचा दलित बांधव हा दुपारी 1 वाजेपासून ते 9:30 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये भीक मागत होता की माझा एफआयआर घ्या, माझी म्हणजे माझा जी काही मला शिकायत करायची, जे काही मला एफआयआर द्यायचा ते घ्या. तर घेतली नाही. का घेतली नाही तर यांना हे राजकीय पाठबळ मिळालं होतं. ह्या जे 1 नंबरचा आरोपी आहे, बीड जिल्ह्यात अशी गोष्ट आहे की आरोपी सांगेल त्याच्यावर एफआयआर होणार आणि आरोपी ज्याच्यावर नाही सांगेल म्हणजे ज्या गोष्टी आरोपी सांगेल त्या गोष्टी या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत होत होत्या. मुख्यमंत्री साहेबांनी जे कर्तव्यदक्ष कावत साहेब आहेत त्यांची नेमणूक केली, परंतु खालची लोक अजून तसेच आहेत. ती अॅट्रॉसिटी घेतली असती तरी देखील हा गुन्हा घडला नसता. आणि संतोषांना तिथे गेले म्हणून वरून आदेश आला, वरून आदेश काही स्वतः गेला नाही, यांना राजकीय पाठबळ आहे. याच्यातून मला एक सांगायचं की जर तिथल्या तिथे गोष्टी झाल्या असत्या तरी घटना घडली नसती. घटना घडल्यावर सुद्धा बघा तुम्ही, मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि आता परत 2.5 महिन्याने तोच घटनाक्रम चालू झाला. जी गोष्ट पहिल्या दिवशी करायचीच नाही ती केली आणि 2.5 महिन्याने ती काढली. त्याच्यामुळे समजून घ्या, मला काय म्हणायचे ते राज्यकर्ते सगळे जे काही उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, की आता तरी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे करायच्या जेणेकरून आमच्या बीड जिल्ह्याला नाही भेटेल आणि आम्ही कुठेतरी तिथे सुद्धा समाधानानं जे काही राहिलेलं आयुष्य आज देखील सगळं वातावरण भीतीयुक्त आहे, खूप भयानक पद्धतीने तिथे आहे आणि आम्ही कुठेपर्यंत लढणार आहोत. आम्हाला सगळ्या गोष्टीची एक खूप मोठ्या प्रमाणात भीती आहे. त्यांचे खूप मोठं जाळ आहे, गुन्हेगारीचं खूप गुन्हेगारी घडलेली आहे. त्याच्यावर प्रामुख्याने सगळ्यांना विचार करावा. मला जास्त काही बोलता येणार नाही कारण का मला काही प्रश्न विचारला पत्रकारांना की हे तुम्ही 3 महिने कसं सावरलात, तर त्याचं उत्तर माझ्याकडे असं होतं की मी कुणाला सावरलं नाही, कुटुंबाला सावरलं नाही. या सगळ्या 18 कोटी जातीतील लोकांनी, सर्व धर्मीय लोकांनी, समाजाने कुठेतरी आम्हाला सावरलेलं आहे. म्हणून आम्हाला कुठेतरी मारायची, न्याय मागण्याची हिंमत होत आहे. तसेच तुम्ही आमच्या सोबत कायमस्वरूपी राहा. आमच्याकडून कुठलीही गोष्ट चुकणार नाही, आपणही चुकणार नाही. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, श्री शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आहे, त्यावर आपण न्यायाच्या भूमिकेत आहोत. आपण न्याय मागून घेऊ आणि न्याय मिळाल्याशिवाय शिस्त बसणार नाही. पण अजून ज्या जिल्ह्यामध्ये काही प्रकार आहेत सध्या चालू, जेल प्रशासनाला काय काम केलंय, त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठे हस्तक्षेप केलाय याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत. ज्या गोष्टीचा हस्तक्षेप या प्रकरणात होत आहे, उपमुख्यमंत्री साहेब त्या गोष्टीतून काढून टाका, तुमचे काही नुकसान होणार नाही याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने देतो. तुम्ही सगळ्या ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्या काढून टाका, तुमचं काही नुकसान होणार नाही याची मी खात्री तुमच्या सगळ्यांच्या वतीने देतो आणि थांबतो. यानंतर आपण माननीय प्रांताधिकारी साहेब यांना जे निवेदन देणार आहे त्याचं वाचन होईल आणि त्यानंतर आपण प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार आणि त्यानंतर वैभवीताई आपले विचार मांडणार आहेत. तर प्रांताधिकारी श्री वैभव नावडकर साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलं जाते, त्याचं वाचन या ठिकाणी आमच्या काही करतायत. मराठा क्रांती मोर्चा बारामती निवेदन दिनांक 9 मार्च 2025 प्रति माननीय मुख्यमंत्री साहेब
महाराष्ट्र राज्य मुंबई यांची विषय मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष पंडितराव देशमुख यांचे मारेकऱ्यांचा खटला जलद गती न्यायालयामध्ये चालवून त्यांनी केलेल्या कृत्यांबद्दल त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कारवाई करण्याबाबत महोदय, मस्साजोग येथील सरपंच कैलासवासी संतोष पंडितराव देशमुख यांची दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पद्धतीने व पशुमाफी वर्तणूक दिली जात नाही अशी वर्तणूक देऊन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रस्तुत खटल्यातील आरोपींना कशाचेच भय राहिलेले नाही. त्यांचे कृत्य अत्यंत चीड आणणारे आहे. हत्या करताना त्यांची वागणूक राक्षसी प्रवृत्तीची होती. ही घटना व या घटनेचे फोटो समाजावर गंभीर परिणाम करणारे व दहशत पसरवणारे आहेत. अशा आरोपींना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे आम्ही आपल्याकडे खालीलप्रमाणे मागण्या करीत आहोत. 1. सदर गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांची सखोल चौकशी करून संपूर्ण तपासाअंती त्यांचा सदर गुन्ह्यामध्ये संबंध आढळून आल्यास त्यांना देखील सह आरोपी करण्यात यावे व फाशीची शिक्षा देण्यात यावी. 2. सदर आरोपींच्या विरोधातील खटला हा त्या जिल्ह्यातील न्यायालयात चालवला जाऊ नये. इतर जिल्ह्यात किंवा मुंबईमध्ये चालवला जावा, कारण सदर आरोपींची सदर जिल्ह्यामध्ये मोठी दहशत आहे. त्यामुळे ते साक्षीदारांवर दबाव निर्माण करू शकतात. 3. त्यांच्यावर दाखल झालेला खटला जलद गती कोर्टात चालवावा. 4. तपासामध्ये फरार आरोपीस तात्काळ अटक करून अन्य सर्व आरोपींच्या विरोधात देखील गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा. 5. सदर आरोपींना देण्यात येत असलेली जेलमधील शाही वागणूक बंद करावी. 6. सदर गुन्ह्यात अटक असलेल्या गुन्हेगारांना त्या जिल्ह्यामध्ये न ठेवता दुसऱ्या जिल्ह्यात कारागृहामध्ये ठेवावे, जेणेकरून गुन्हेगार स्वतःचे गुन्हेगारी साम्राज्य चालवू शकणार नाही. 7. जास्तीत जास्त पुरावे देऊन त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याकरिता योग्य ती कारवाई करावी. तसेच जनमानसाच्या असणाऱ्या भावना सरकारपर्यंत पोहोचवाव्यात ही विनंती. आपले मराठा क्रांती मोर्चा बारामती व समस्त सर्वधर्मीय बारामती. माननीय प्रांताधिकारी साहेब यांना या ठिकाणी हे आपण सर्वधर्मीय सर्व जातीमधील समस्त बारामतीकरांच्या वतीनं या ठिकाणी आपण हे निवेदन माननीय प्रांताधिकारी साहेब यांना या ठिकाणी आपण देत आहोत. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या ठिकाणी विचार मांडणार आहे. त्यानंतर वन्यदातरण होणार आहे आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तर स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची कन्या वैभवीताई या ठिकाणी आपले विचार मांडत आहेत. खरंच या लेखीच्या आवाजाला तुम्ही लाखोने आलात, त्याबद्दल या महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये. आणि आज आम्ही जे शब्द झालोय या ताईंचा सुद्धा खूप आभार, कारण की त्यांनी माझ्या वडिलांचा घटनाक्रम समजून सांगितला. कारण की माझ्या वडिलांची जी हत्या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि जी ठेवली कोणाकडे होती, जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोग मध्ये. आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता, कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे, त्यांना इतकं हाल करून मारलंय. एका जर दलित बांधवाला जर गावातील एका दलित बांधवाला
असेल तर माणुसकीच्या नात्याने, नाही तर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून ते जर त्या बांधवाला वाचवायला जात असतील तर त्याची शिक्षा इतकी मोठी जर आज या महाराष्ट्रात भेटत असेल तर म्हणजे कोणी दुसऱ्यासाठी कधी पाऊलच उचलणार नाहीये. म्हणून माझी विनंती आहे, माझ्या वडिलांची जी हत्या झाली आज खरंच माझ्या वडिलांनी म्हणजे माझे वडील जरी यांनी माझ्या वडिलांचा आणि आमच्या कुटुंबाचा जरी हात यांनी तोडले असतील, पण खरंच मी या महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार मानते. त्यांनी सगळीकडून आम्हाला या कुटुंबाला, देशमुख कुटुंबाला नाही तर देशमुख या मसजोगला यांनी तुम्ही सर्वांनी हात दिलाय, तरच त्याच्यामुळेच हा न्यायाचा लढा पुढे आलाय. आणि जसं चाचांनी काही आमच्या क्रम सांगितला की लोक किंवा इतर माझी तुम्हाला एक की जर मला याबाबत माहिती असेल किंवा माझ्या वडिलांची कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील या मागील घटनाक्रम कसा आहे, तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलं तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्यासह आमच्याकडे गोष्टी आहेत, त्यात आम्ही नक्की तुम्हाला देऊ. आज मी मोर्चात बघितलं लहान लहान मुलं देखील आमच्या पुढे चलत होते आणि खरंच प्रशासनाला आणि सरकारचे डोळे कधी उघडणार, लेकरं सुद्धा रस्त्यावर येऊन माझ्या वडिलांसाठी न्याय मागतात. याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या देशमुख कुटुंबासाठी आणि या मतदारांसाठी काहीच नाहीये. जसं आज ते लेकरं या मोर्चात येऊन माझ्या वडिलांना न्याय मागत होते, तसंच आमच्या घरातील आधुनिक सुद्धा म्हणतोय की अण्णा आल्याशिवाय मी शाळेत सुद्धा जाणार नाहीये. ज्यावेळेस तो लिंगाणा घालतोय, उदास फिरतोय, त्यावेळेस त्याला आई म्हणते आधुनिक मी तुला मारेल. तो सतत आईला सांगतोय आई तू कशी आहेस, मला अण्णा कधीच मारत नव्हते आणि मी अण्णा आल्याशिवाय कधीच शाळेत जाणार नाहीये. त्या दिदींनी खरंच खूप छान माझ्या वडिलांचं कार्य समजून सांगितलंय. पण त्याच कार्यातील एक मी सांगते की बाजारपेठेमधील बाजारकरांना पाऊस आल्यावर तिथे बसायला जागा नव्हती, त्यांचे कपडे भरत असल्यामुळे जे ब्लॉक असतात ते आमच्या बाजारपेठेत स्वतः पप्पानी, चाचानी आणि गावकऱ्यांनी मिळून बसवलेत की जे पाऊस पडल्यानंतर बाजारपेठेतील लोकांना बसायला हे होते आणि भाजीपाला खराब झाल्यामुळे गावातील लोक त्याला घेत नाहीयेत, तर भाजीपाला कसा विकणार, त्यांचं पोट कसं भरणार, त्यासाठी बाजारपेठेत सुद्धा जे ब्लॉक बसवलेत. आणि आमच्या घरात गेल्यात म्हणजे आम्ही बघितलेली एक गोष्ट की ज्यावेळेस आमचं घर माळवत असेल त्याच्यातून ज्यावेळेस मुंग्या पडतायत तर माझ्या वडील आईला म्हणजे माझ्या आजीला सांगतात अगं आई तर मुंग्या पडायला मी कुठं झोपू, तर आई म्हणते अरे तू खाली झोप ना, खाली आहे ना जागा. पण माझे वडील म्हणतात अगं त्या, आणि आई सांगते की त्या मुंग्याची पावडर टाक त्यांच्यावर म्हणजे त्या मुंग्या जातील. पण माझ्या वडिलांचा खरंच स्वभाव असा कोणाचाच नाहीये. मी सांगते माझा सुद्धा स्वभाव त्यांच्यासारखा नाहीये. ते खूप वेगळे होते आणि त्यांचे विचार की त्यांनी त्या मुंग्याचा पावडर न टाकता त्या माळवतातून खाली येणाऱ्या मुंग्यांना चुकून चिकट टेप लावली, कारण की त्या मुंग्या मरतील, जर त्या खाली आल्या तर आई त्यांच्यावर पावडर टाकेल. माळवताला चिकटपट्टा लावून त्या मुंग्याची धार त्यांनी थांबवली आणि त्याच स्पॉटवर तिथे ते बसले. आणि खरंच आज मला याचं दुःख वाटतं की 9 डिसेंबरला जी झालेली घटना आहे त्या दिवशीचा मला पश्चाताप आज देखील होतो. ज्या दिवशी माझ्या वडिलांना अँब्युलन्स मधून आणलं गेलं त्या दिवशी म्हणजे मी ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार, मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होतं. तर त्यांना ते आणलं होतं त्याचा मेडिकल आणलं होतं. त्यांनी खरंच काय चुकी केली की त्यांच्यावर ही वेळ आली आणि माझ्याकडे त्यावेळेस सहनशीलता नसताना मी काही समजून न घेता खूप रडायला लागले, कारण की या माझ्या डोळ्यांना म्हणजे अश्रूंना बांधत नव्हता, ते वाहत होते. म्हणून गावकऱ्यांनी ते मला दाखवलं नाहीये. पण या गोष्टीची खरंच मला आज खंत वाटते. त्या दिवशी जरी मी सगळ्यांना दाखवला असताना तरी मला माझ्या वडिलांचा शेवटचा चेहरा बघायला भेटला असता. या गोष्टीचा मी आज देखील खरंच मला त्यांचा लास्ट सुद्धा चेहरा बघायला नाही भेटला, याचं मी खरंच दुःख मानते. इथून पुढे तरी त्या मला दिसणार नाहीयेत, पण इथून मागचा त्यांचा जो प्रवास होता तो खरंच आमच्यासाठी खूप चांगला होता. त्यांनी जरी आम्हाला वेळ दिला नसला तरी जो तो वेळ आमच्यासाठी देत होते त्याच्यामध्ये ते खूप आनंदी होते. आणि जसं आज तुम्ही नारे लावतात, खरंच माझ्या वडिलांना न्याय हा मिळाला की आपला विश्वास तर कशावर आहे. तुझ्या बाबांना आपण सगळे मिळून द्यायचं, आम्ही सगळे आहोत, आम्ही तुझ्या बरोबर, तू एकटी नाहीये बाळा, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. ताई तुमचा शब्द ना ऐकले ना मला खूप
आधी वाटायचं की हा महाराष्ट्र आणि भारत आमचा आहे, पण खरंच आज आम्ही आमच्या या डोळ्यांनी बघतोय आणि या कानांनी ऐकतोय की नाही, खरंच हा महाराष्ट्र आपला आहे. जर आपण ही एकी आज नाही जपली, माझ्या वडिलांना जर आपण न्याय मिळवून नाही देऊ शकतो ना, तर खरंच त्यांचं ते बलिदान आहे ते व्यर्थ जाईल आणि हे आपल्याला जाऊ नाही द्यायचं. कारण की जी बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला उचलून टाकायची आहे. कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊ नये. आणि जर आज यांना शिक्षा नाही भेटली तर उद्या कोणी पण आले रस्त्याने तुला तरी कोणाला जिवंत नाही सोडायचं. धक्का लागला तरी मर्डर होऊच लागतील. आणि प्रशासनाला खरंच माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. आणि खरंच आज माझे वडील मानवतेचं प्रतीक झालेत आणि त्यांची ती माणुसकी खरंच खूप वेगळी होती. धन्यवाद. हा मोर्चा सर्वधर्मीय, सर्व जातींचा, सर्वस्त बारामतीकरांचा आहे. या ठिकाणी अनेक संस्था, संघटना यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचंही या ठिकाणी वाचन होईल. त्यानंतर आपण या ठिकाणी त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार. मराठा क्रांती मोर्चातर्फे आज या निषेध मोर्चाला ज्यांनी पाठिंबा दिला त्या सर्व समाज बांधवांचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही शतशः आभार मानतो. अशा प्रसंगांमध्ये सर्वसामान्य जनतेने एकत्र येऊन अशा अपप्रवृत्तींना लढा देण्याचा हाच एक मार्ग आहे. आणि अशा वेळेला आपण सर्वांनी एकत्र येण्याचे धाडस दाखवले याबद्दल मराठा क्रांती मोर्चा बारामती आपले आभारी आहे. यापुढे देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अशा अपप्रवृत्तींना लढा देण्यासाठी कायम मोठा भाऊ म्हणून आम्ही आपल्या सोबत उभे राहू अशी ग्वाही देतो. धन्यवाद. वंदे मातरम होत असताना व्यासपीठावरचे उभे सर्वजण आणि आपणही सर्वजण या ठिकाणी उभे राहूया. वंदे मातरमने आपण कार्यक्रमाची सुरुवात करा. भारत माता की, भारत माता की, भारत माता की.